खरं तर हे मोर्चे गावोगाव काढावे लागतील अशा पद्धतीनं महाराष्ट्रातील रस्त्यांची दयनीय अवस्था आहे. पण नाशिकमध्ये माझ्या माहितीप्रमाणे 6 लोकांचा जीव खड्ड्यात पडून गेलेला आहे. आणि म्हणून आज शिवसेनेच्या वतीनं माननीय संजयजी राऊत साहेब यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा नाशिकमध्ये निघालेला आहे. चालू आहे सध्या मोर्चा. 3 दिवसापूर्वी 4 दिवसापूर्वी मागच्या आठवड्यात माननीय आदित्य साहेबांनी सुद्धा नाशिक शहरातील खड्ड्यांची पाहणी केलेली होती. परंतु आज जर महाराष्ट्रात फिरलो, मी मागच्या आठवड्यात पश्चिम महाराष्ट्रात गेलो, विदर्भात गेलो, पूर्व विदर्भात गेलो, पश्चिम विदर्भात गेलो, उत्तर महाराष्ट्रात गेलो, तर सगळीकडे खड्ड्यांचं मोठं साम्राज्य महाराष्ट्रात आहे. आणि मला वाटतं कोणीतरी एक हसन मुश्रीफ मंत्रींनी सुद्धा याच्याविषयी सांगितलं की महाराष्ट्रातले खड्डे बघून रस्त्याची लाज वाटते. सरकारमधल्याच एका मंत्र्याची प्रतिक्रिया आहे, तर जनतेची प्रतिक्रिया काय असेल? आणि म्हणून शिवसेनेनं नाशिकच्या महापालिकेवर मोर्चा काढलेला आहे. भारतीय जनता पार्टी या नाशिकमध्ये फक्त कुंभमेळ्याच्या नावाखाली जनतेच्या पैशाचं लुटीचं काम भारतीय जनता पार्टीनं सुरू केलेलं आहे. आणि मला असं वाटतं लूट करत असताना जनतेचे जीव जात आहेत, याचं भानसुद्धा भारतीय जनता पार्टीला राहिलेलं नाही. आता जे एकनाथ शिंदे छत्तीस जिल्ह्यातील खड्ड्याचा आढावा घेणार. आढावा घेऊन करणार का? खड्डे बुजवान म्हणा, आढावा काय घेता? सार्वजनिक बांधकाम खातं असेल, त्यांचं MSRDC असेल, स्टेट हायवे असेल, नॅशनल हायवे असेल, या सगळ्याच ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य आहे. नुसते एकनाथ शिंदे साहेबांनी आढावा घेऊन काय होणार आहे 36 जिल्ह्याचं? त्यांच्या डिपार्टमेंटकडे काय अधिकार आहे त्याचा? महापालिकेचं केलं तर केलं, आणि तेही देवेंद्रजी फडणवीसांनी निधी दिला तर, नाही तर आढावा घेऊन खड्डे बुजतील असं मुळीच मला वाटत नाही. आता यावरून जे भाजपचे प्रवक्ते नवनाथ बनेंनी टीका केली, नाशिकचे खड्डे आम्ही बुजवतोय, ठाकरे शिवसेनेचे खड्डे तुम्ही बुजवा असं म्हणतात. काय काय नाशिकचे खड्डे आम्ही बुजवतो, ठाकरे शिवसेनेचे खड्डे तुम्ही बुजवा. आता नवनाथ बन काय क्वालिटीचा आहे का? तो एक भुंकायला ठेवलेला माणूस आहे, त्याच्यावर काय बोलायचं? जरांगे पाटलांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला. 29 ऑगस्टपासून ते आंदोलन सुरू करणार आहे. नाही, खरं तर सरकार त्यांची वारंवार फसवणूक करत आहे, त्याच्यामुळे त्यांनी आंदोलनाचं पाऊल उचलत असावेत. ते काल जे नवनाथ वाघमारे यांनी एक आक्षेपार्ह वक्तव्य केले, मराठा समाजातील महिला आणि मुलीबद्दल ते बोलले. कोण बोलला सर? नवनाथ वाघमारे जे ओबीसी नेते आहेत का, त्यांनी सांगितलं की ओबीसीचे जे मंत्री आहेत त्यांची गोंड सुंदर मुलं बघून मराठा समाजातल्या मुली त्यांच्या घरात घुसत आहेत. तर अशा खालच्या लेवलच्या वक्तव्याला प्रतिक्रिया काय देणार आपण? अशा वक्तव्याला काही अर्थ नाही. मला असं वाटत नाही की याच्यावर काही प्रतिक्रिया द्यावी. जरांगे पाटलांनी एकनाथ शिंदे यांच्यावर सुद्धा टीका केली. एकनाथ शिंदे काही लोकांना लावून मराठा समाजाला बैठक घ्यायला लावतात, शिवसेनेचं त्यांनी नाव घेतलं. मला वाटतं जरांगे पाटील बोलले असतील तर याच्यात काहीतरी सत्यता असेल. मागच्या काळामध्ये एकनाथजी शिंदे यांनी जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा राजकीय लाभ उठवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. परंतु आता काही लोक जे शिंदे साहेबासोबत आहे तेच मनोज जरांगे पाटलाच्या विरोधात काही ठिकाणी कामाला लागलेले आहेत. आणि मला असं वाटतं त्यांचा आरोप काही चुकीचा आहे असं मला तरी वाटत नाही. काल जे ते हायकोर्ट ट्रायब्युनल परिषद होता, काल सुद्धा राज्यात अनेक ठिकाणी गोंधळ पाहायला मिळाला. संभाजीनगरमध्ये अनेक अडचणी आल्या. नाही, खरं तर कोणती परीक्षा नीट होत नाही आहे. तलाठ्याची नाही, ग्रामसेवकाची नाही, आणि हायकोर्टाची पण नाही. आणि म्हणून या परीक्षा पद्धती ज्या पद्धतीनं डेव्हलप केल्या गेल्या त्यात 100% पेपर फुटण्यासाठी वाव आहे. आणि हे आताच्या काळामध्ये, आताच्या सरकारच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी घडत आहेत. कारण सगळ्या ठिकाणी सरकारचे वेगवेगळे हस्तक वेगळ्या विचाराचे घुसलेले आहे आणि जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं पेपर फोडण्याचं ते काम करतात. रायगडच्या ट्रेनमध्ये एक संभाजी महाराजांच्या पुतळ्यावर नवीन वाद समोर आलेला आहे. लोकवाणी या कालावधीत शाकालेला पुतळा यावर महाराजांची ओळख पडत नसल्याचा आरोप शिवप्रेमींकडून करण्यात येतो. नाही, खरं तर अशा पद्धतीनं काही चुकीचं केलं असेल तर त्याचा निश्चित करता येईल. परंतु नेमकं ते केलं काय हा एक प्रश्न आहे.
अजून जर पूर्ण झालेला नसेल, एखादी कलाकृती कोणी घडवत असेल, ती प्रोसेसमध्ये असेल, तर तिच्याविषयी फार लवकर प्रतिक्रिया व्यक्त योग्य होणार नाही. परंतु अशा पद्धतीनं संभाजी महाराज असेल किंवा कोणत्याही महापुरुषाचं असं जर विकृतीकरण केलं असेल तर त्याचा निषेधच केला पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. गोपीनाथ मुंडेंच्या संदर्भामध्ये पृथ्वीराज चव्हाणांनी एक विधान केलं होतं, ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते वगैरे. त्याला जोडूनच संजय राऊत साहेबांनी सांगितलं की जर गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आलेले असतील तर ते आज जिवंत असते. तुम्ही कसं बघताय? नाही, खरं तर बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया मी बघितल्या, ऐकल्या, वाचल्या की गोपीनाथ मुंडे साहेबांना भारतीय जनता पार्टी जेवढा जमेल तेवढा त्रास देतच होती. हे तर काही असत्य असायचं काही कारण नाही. आणि भारतीय जनता पार्टीमध्ये असणं नकोसं करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीनंच केलेला होता. आणि म्हणून मला असं वाटतं गोपीनाथरावांच्या मनात असे काही विचार आलेले असू शकतात. पण आता आज गोपीनाथराव मुंडेसाहेब नाही, तर मला असं वाटतं असे विचार त्यांनी केले होते की नाही याच्याविषयी विचार व्यक्त करणं आत्ताच्या घडीला तरी योग्य वाटत नाही. अलाहाबाद हायकोर्टाकडून राहुल गांधींच्या मालमत्तेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. ठीक आहे ना, दिले असतील करतील चौकशी हायकोर्ट, त्याला काय. आज जे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. पुन्हा चर्चा सुरू. कशासाठी घेतली? दिल्लीत जाणार चर्चा काही दिवसांपासून सुरू होत्या. मला असं वाटतं ह्या सगळ्या चर्चेला कोणताही अर्थ नाही. मला असं मुळीच वाटत नाही की 2029पर्यंत देवेंद्रजी फडणवीस या महाराष्ट्रातून त्यांना भारतीय जनता पार्टी हटवेल. पवारसाहेबांनी आज कार्यकर्त्यांना संबोधताना असं एक मेसेज दिलं आहे की भेटीगाठी लग्न कार्य समारंभात होत असतात. याचा अर्थ असा नाही की आपण NDA सोबत जाणार, आपण NDA सोबत जाणार नाहीच, तुम्ही कामाला लागा. हेच आम्ही म्हणतोय की महाराष्ट्रात महाविकास आघाडी अभेद्य आहे, एकत्रित आहे. भारतीय जनता पार्टी आणि त्याच्या अलायन्स विरुद्ध ही आघाडी ताकदीनं लढत राहील, लढत आहे आणि लढत राहील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.